नमस्कार. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 1 ते 8. हे कमलापती आता सांग, विचारतो मी ऐक प्रश्न. जे जे बोललासी ती वाक्य, घेतली मी ऐकून. दिलेस तू हे व्याख्यान, अनंता तू म्हणतोस त्यात. करता कर्म नाही उरत, जेव्हा होतसे बुद्धी स्थिर. तरी सांगतोस तू लढण्यास, घोर कर्मात ढकलतोस. तुला न वाटते का लाज, सांगावयास ऐसे. कर्माचा करतोस निषेध, हे कृत्य जे हिंसात्मक. करावयास तू सांगतोस माझ्याकडून. तर मग हे ऋषिकेश, कर्माचा ठेवतोस मान. आणि म्हणसी हिंसा कर, कसा घालावा याचा मेळ. तूची बोलतोसी ऐसे बोल, तिथे आमुची काय गत. सारासार तो विचार, नष्ट झाला का जगतातून. यास म्हणावे उपदेश, असा का मग तो संदिग्ध. ज्याने होतसे भ्रम, आत्मबोधाची फिटली हौस. वैद्य सांगतो रुग्णास पथ्य, तदनंतर देतसे त्यास विष. अशाने तू मजसी सांग, व्हावे का प्राणाचे रक्षण. 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारतो आणि म्हणतो की अरे श्रीकृष्णा, माझं एक ऐक. आत्तापर्यंत जी जी वाक्य तू बोललास ती सगळी काही मी ऐकून घेतली आहेत. आणि हे जे सगळं तू व्याख्यान दिलंस ना, त्याच्यात तर तू असं म्हणतोस की जेव्हा बुद्धी स्थिर होते तेव्हा कर्ता आणि कर्म यामधला भेदही नाहीसा होतो. आणि तरीसुद्धा मग तू मला लढायला सांगतोयस आणि या अशा घोर अवघड कर्मामध्ये मला ढकलतोयस. असं सांगायला तुला काहीतरी लाज वाटतेय का? अरे एकीकडे तू कर्माचा निषेध करतोस आणि हे जे असं हिंसात्मक कृत्य आहे ते माझ्याकडून करवून घेतोस होय. तर मग ऋषिकेशा, कर्माचा मान ठेवतोस आणि मला हिंसाही कर म्हणतोस, तर मग ह्याचा सगळ्याचा मेळ कसा काय बरं घालायचा? आणि अरे तूच जर असं बोलायला लागलास तिथे आमची काय गत? ह्या जगातून सारासार विचार काय नष्ट झाला की काय? आणि ह्याला जर उपदेश म्हणायचं तर मग तो असा संदिग्ध का?
की ज्यांनी माझी अवस्था भ्रमयुक्त होईल. आता माझी आत्मबोधाची हौस फिटलीच म्हणायची. अरे, वैद्य असतो तो रुग्णाला एकीकडे पथ्य सांगतो आणि त्यानंतर वैद्यच त्याला विष देतो. आणि असं जर का वैद्यांनी केलं तर मग रुग्णाच्या प्राणाचं रक्षण का कधी होणार आहे? अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 1 ते 8. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 9 ते 18. आंधळ्याची करावी दिशाभूल, मद्य पाजावे मर्कटास, तसाच हा उपदेश लाभला आम्हास. आधीच मला अज्ञान, त्यात घेरतसे भ्रम, याच साठी हवा उपदेश, सारासार विचार. पण वाटते मजला नवल, असा कसा तू वागतोस, देऊन आम्हा उपदेश, गोंधळात टाकतोस. आम्ही तुझवर विसंबून, तन मन जीव अर्पून, असेच तू करता मात्र, संपला सारा कारभार. तुझा ऐसा उपदेश, करेल चांगले कल्याण, खात्रीने का मिळेल ज्ञान, प्रश्न पडे अर्जुनास. ज्ञान मिळणे राहिले दूर, परंतु आणखी संकट एक, स्थिर होते ते माझे चित्त, गेले पार ढवळून. न समजे या भाबड्यास, श्री हरी तुझे हे वर्तन, हीच संधी साधून, धुंडीशी का माझे मन. करतोस कामची फसगत, गूढार्थे सांगशी तत्वज्ञान, विचार करता अंतास, काहीच न होई आकलन. म्हणूनच तू आता ऐक, उपदेश नको हा आडून आडून, सहजीच जो समजेल, असा सांगावा सोपा करून. असेल माझ्या बुद्धी सजाड्य, तरीही समजेल मजला नीट, ऐसे सांगावे विस्तारून, मजसी देवा. श्रीकृष्णाचा बुद्धिवाद ऐकून अर्जुन अत्यंत गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये श्रीकृष्णाला पुन्हा असं म्हणतो की अरे, एखाद्या आंधळ्याची दिशाभूल करावी किंवा आधीच एखादा माकड त्यात त्याला मद्य पाजावं
तसाच हा उपदेश मला वाटतोय. आधीच मी अज्ञानी आणि त्याच्यातून आता अत्यंत भ्रमाने मला घेरलेलं आहे. तर माझ्यासाठी जो उपदेश हवा ना, तो अत्यंत सारासार विचारपूर्वक असा हवा. पण मला आश्चर्य वाटतंय की तू असा का वागतोयस? हा असा उपदेश देऊन तू मला अजून गोंधळात का टाकतोयस? अरे आम्ही तर सगळे तुझ्यावरतीच अवलंबून. सगळं तन मन आम्ही तुला अर्पण केलं आणि तू मात्र जर असा वागायला लागलास तर आमचा सगळा कारभारच संपला म्हणायचा. अरे हा तुझा असा उपदेश आहे ना, तो माझं चांगलंच कल्याण करेल आणि खात्रीने ज्ञान तरी मिळेल का नाही असा आता मला प्रश्न पडायला लागलाय. अरे ज्ञान मिळणं तर राहिलं दूर, पण आता आणखीनच एखादं संकट माझ्यावरती ओढवलंय असं वाटतंय मला. आत्तापर्यंत माझं चित्त जे काही स्थिर म्हणून होतं ना, ते आता पार ढवळून गेल्यासारखं झालंय. अरे मी तर असा भाबडा. आणि अरे श्रीहरी, तुझ्या या अशा वागण्याने काय अवस्था झाली असेल माझी. हीच संधी साधून तू माझं मन ओळखायचा प्रयत्न करतोयस का? आणि मग माझी अशी फसगत का करतोयस? हे सगळं तत्वज्ञान असं गूढार्थाने का सांगतोयस की ज्याच्यामुळे विचार केल्यानंतर शेवटी कशाचंच आकलन मला होत नाहीये. म्हणूनच आता तू माझं ऐक. हा जो तुझा उपदेश आहे ना, हा असा आडून अडून न करता सहज समजेल असा सोपा करून सांग. अरे माझ्या बुद्धीला जाड्य आहे, पण मला तो नीट समजेल असा जर विस्तार करून सांगितलास ना तर फार बरं होईल बघ. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 9 ते 18. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 19 ते 28. रोगमुक्त करण्यास द्यावे लागते औषध, परी असावे ते रुचकर, गोड अतीव. तसे सांगावे योग्य तत्व, सर्वार्थाने जे परिपूर्ण. मनास माझ्या कळेल सहज आणि निश्चित. गुरु म्हणून तुला भलास, करशील पूर्ण इच्छा खास. तूच असशी आमुची माय, मग कशाचे आम्हा भय. कामधेनूचे मिळाले दूध, इतुके फळले जरी दैव. तरी हवे ते मागण्यास, करून ये कसर. चिंतामणी जर गवसला हातात, हवे ते घ्यावे मागून. त्यात कुठली अडचण मानू नये. प्राप्त होता अमृतार्णव, तृषार्थ का भावे आपण. मग ते सारे सायास होती व्यर्थ. जन्मोजन्मी सेवा करून
हाती आला हा श्रीकृष्ण, झाले सकल सार्थक, वश होतसे दैव. तर मग हे परमेश्वर, मिळता तुझा सहवास, जे जे येतसे मनास, घेतो आता मागून. सर्व माझे मनोरथ, आज होती सारे सफल, पूर्व पुण्य होई यशवंत, श्री हरी ऐक. कारण हो महाराज, जे जे उत्कृष्ट सुमंगल, तयाचे तू मूळ स्थान, श्रेष्ठ तुझा हा सहवास. अत्यंत संभ्रमित अशा अवस्थेमध्ये श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतोय, अरे तुझा जो काही हा उपदेश आहे ना, तो मला नीट समजेल अशा स्वरूपात विस्तारून सांग. जेव्हा एखाद्याला रोगापासून मुक्ती द्यायची असते, त्यावेळेला त्याला औषध द्यायला लागतं. पण ते रुचकरही असावं, चवीला गोडही असावं. तसंच जे योग्य तत्व तू मला सांगणार आहेस, ते सर्वार्थाने परिपूर्ण हवं आणि माझ्या मनाला सहज आणि निश्चित कळेल असं हवं. अरे तू मला गुरु म्हणून लाभलायस, तेव्हा तू माझ्या सगळ्या इच्छा नक्कीच पूर्ण करशील. जणू काही तू आमची माय आहेस, तर मग आम्हाला कशाचं भय? कामधेनूचं दूध जर मिळालं ना, तर दैव फळलं असं म्हणतात. तर मग हवं ते मागायला कशाला बरं मी कसर करू? अरे हाती जर का चिंतामणी गवसला असेल ना, तर हवं ते मागून घ्यावं, त्यात कुठलीही अडचण मानू नये. एवढा मोठा अमृताचा समुद्र माझ्यासमोर असताना मी तहानेने व्याकुळ का बरं व्हावं? आणि मग इतके सगळे जे सायास आजपर्यंत मी झेलले ते व्यर्थच गेले असं म्हणायला हवं ना. जन्मोजन्मी तुझी सेवा करून आता कुठे माझ्या हाती हा श्रीकृष्ण आलाय, तेव्हा दैव जणू काही मला वश झालंय आणि माझ्या ह्या सगळ्या कष्टाचं सार्थक झालंय. तर मग हे परमेश्वरा, अरे तुझा जो सहवास मिळालाय ना, तर त्यामुळे आता जे जे मनामध्ये आलंय ना, ते मागून घ्यावं असं वाटतंय मला. माझे सगळे मनोरथ आहेत ना, ते आज सफल होतील असं वाटतंय. आणि ही सगळी पूर्वीची पुण्याई आहे ना, तिला आता यश येईल. तेव्हा श्रीहरी तू माझं ऐक. जे जे उत्कृष्ट आणि सुमंगल आहे त्याचं तू मूळ स्थान आहेस आणि म्हणूनच तुझा सहवास हा मला श्रेष्ठ वाटतो. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 19 ते 28. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 29 ते 35. तू आमुची अशी माय, जिलासते नित्य सवड, बालकास करण्या स्तनपान, ती सदैव उत्सुक. तसेच कृपानिधी ऐक, ना कुठली वेळ वेळ, जे जे येतसे मनातून,
विचारतो सारे प्रश्न, परलोकी जे हितकर, इहलोकी आणण्या कृतीत, जे जे असेल उचित, सांग तू मला निश्चित. ऐकुनी अर्जुनाचे बोल, बोलता होतसे अच्युत, हा तर केवळ अभिप्राय, श्रीकृष्ण होतसे विस्मित. निष्काम साहा कर्मयोग, करीत असता त्याचे वर्णन, ज्ञान मार्गाचेही सहजीच, सांगितले थोडक्यात. प्रतिपादनाचा हा उद्देश, ज्याचे तुझसीना आकलन, क्रोध विसर घे समजून, मीच सांगतो हे दोन्ही मार्ग. अर्जुना तू वीरश्रेष्ठ, ऐक रे हे दोन्ही मार्ग, माझ्यातुनी होती प्रकट, अनादि कालापासून. पुढे जाऊन अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की अरे श्रीकृष्णा, तू म्हणजे आमची अशी काही माय आहेस की जी आई आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी सदैव उत्सुक आणि आतुर असते. तसंच अरे कृपानिधी ऐक, वेळ अवेळ ह्याचा कुठलाही विचार न करता जे जे जसे जसे मनातून प्रश्न येतील ते सगळे मी आता तुला विचारतो. परलोकी जे हितकर आहे ते या भूलोकी कृतीत आणण्यासाठी जे जे उचित असेल ते तू मला निश्चित सांग. अर्जुनाचे हे बोल ऐकून अच्युत म्हणजे श्रीकृष्ण बोलता होतो. तो म्हणतो, अरे आत्तापर्यंत तर मी केवळ उदाहरणच देत होतो. निष्काम असा जो कर्मयोग आहे त्याचं वर्णन करता करता ज्ञानमार्गाचं वर्णनही सहजच आणि थोडक्यात सांगितलं गेलं. आणि हे सगळं सांगण्याचा जो उद्देश होता ना, त्याचं जर का तुला आकलन झालं नसेल तर मी तुला पुन्हा हे दोन्ही मार्ग सांगेन. पण त्याआधी तू तुझा राग आवर बघू. अरे अर्जुना, तू वीरश्रेष्ठ आहेस. हे जे दोन्ही मार्ग आहेत ना ते अगदी अनादी कालापासून माझ्यातूनच प्रकट होत आलेले आहेत. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 29 ते 35. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 36 ते 44. एकतयातील ज्ञानयोग, ज्ञानी करती आचरण, स्वतःची होतसे ओळख, परमात्म्याशीही तद्रूप. दुसरा जो तो कर्म मार्ग, साधक होती निष्णात,
कर्म करूनी काही काळ, होतसे त्यांचे निर्वाण. जरी असती हे मार्ग दोन, तरी एकच त्यांचे अंतिम स्थान. शिधा असो वा सुग्रास अन्न, तृप्ती देतसे समान. पूर्व असो वा पश्चिमेकडून, वाहतात नद्यांचे ओघ. जरी दिसती ते भिन्न भिन्न, सागरात मिसळूनी होती एक. तैसेची जरी हे मार्ग दोन, एकच तयांचा उद्देश. जयास करावयाचे आचरण, योग्य योग्य घ्यावे ठरवून. करून एकच उड्डाण, पक्षी घेतसे फळाचा वेध. इतुके सत्वर मनुष्यास, प्राप्त होईल कसे फळ. मनुष्य मात्र लगद, घेऊन खंबीर आधार. फांदीस एकेका धरून, फळापर्यंत जातो चढून. वर दिधला जो दृष्टांत, पक्षाप्रमाणे त्यातील. स्वीकारून ज्ञानमार्ग, ज्ञानी होतसे मोक्षाधीन. उरलेले सारे जण, वेदामधील कर्मयोग. घेऊन त्याचा आश्रय, कालांतरे जाती पूर्णत्वास. ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग याचं वर्णन विशद करताना श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, अरे हे दोन्ही मार्ग अगदी अनादी कालापासून माझ्यातूनच प्रकट झालेले आहेत. त्यातला एक जो ज्ञानयोग आहे ना, तो ज्ञानी लोक आचरण करतात आणि ज्याच्यामध्ये स्वतःची ओळख होत असते आणि त्याचबरोबर ते परमात्म्याशीही तद्रूप होत असतात. दुसरा जो आहे तो कर्मयोग. त्यामध्ये साधक निष्णात होतात जेव्हा ते काही काळ कर्म करत राहतात आणि त्याच्यानंतरच त्यांचं निर्वाण होतं. अरे जरी हे दोन मार्ग असले ना, तरी त्यांचं अंतिम स्थान आहे ना, ते अगदी एकच आहे. जसं शिधा असो किंवा सुग्रास अन्न असो, दोन्हीमुळे मिळणारी तृप्तीसुद्धा सारखीच असते. काही नद्या पूर्वेकडून वाहतात तर काही नद्या पश्चिमेकडून, पण जरी त्या वेगळ्या वेगळ्या वाहत आल्यानं तरी समुद्रामध्ये त्या मिसळून एकरूपच होऊन जातात. तसेच हे दोन्ही मार्ग जरी वेगळे दिसले ना, तरी त्यांचा उद्देशही अरे एकच आहे. ज्याचं आचरण आपल्याला करायचं आहे ना, ते योग्य आणि अयोग्य ठरवून आपण करायला सुरुवात करावी. एकच उड्डाण करून पक्षी कसा फळापर्यंत जाऊन पोचतो, इतकं पटकन कुठल्याही मनुष्याला झाडावरचं फळ प्राप्त होईल का? कुठल्याही माणसाला
अलगद अलगद खंबीर आधार घेऊन एकेका फांदीला धरून वर चढूनच फळापर्यंत जाता येईल. आणि हे जे वरती उदाहरण दिलं ना तुला मी, त्यातलं पक्षाप्रमाणे जो आहे ना, तो ज्ञानमार्ग आहे, ज्याच्या योगे सगळे ज्ञानी मोक्षाच्या अधीन होतात. आणि उरलेले सगळेजण जे आहेत ना, ते वेदामध्ये सांगितलेली कर्म करत करत त्याच्या आश्रयाने हळूहळू पुढे जाऊन पूर्णत्वास पोचतात. अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 36 ते 44. धन्यवाद.